नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज आपण आलो आहोत नरखेड तालुक्यातील मेंढला येथे मधुकर बाळबुदे यांनी नरखेड तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे त्यांच्या चण्याबाबत तक्रार दिली होती. प्रत्यक्षात आपण त्याची पाहणी केली असता चणा हा पूर्ण हिरवा आहे. नरखेड तालुक्यातील मेंढला गावातून एक मोठी आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. एका कृषी सेवा केंद्राच्या मालकाची बदनामी करण्याचा घाट घातल्याचा आरोप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मेंढला येथील बाळबुदे शेतकऱ्यांनी नरखेड येथील कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये तणनाशकामुळे चणा पिकाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी यांनी चौकशी सुरू केली, मात्र या चौकशीत तणनाशकामुळे प्रत्यक्ष नुकसान झाला नसल्याचा उल्लेख आढळून आला आहे. यानंतर कृषी विभागाच्या तज्ज्ञ आणि पथकाकडून प्रत्यक्ष शेताची पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान असे निष्पन्न झाले की सुमारे 95% चणा पीक हिरवेगार आणि उत्तम स्थितीत आहे. संपूर्ण शेत ओलिताखाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळपास 90% पिकावर कोणताही प्रादुर्भाव झालेला नाही. केवळ 10% पिकाचे शेंडे वाळलेले आहेत. ही पाहणी कृषी तज्ज्ञ डॉक्टर खडसे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान संबंधित शेतकरी बाळबुदे यांनी माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत आणखी संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता आमच्या प्रतिनिधींनी कृषी मालक प्रवीण लोहे यांची प्रत्यक्षात मुलाखत घेऊन या प्रकरणाचा खुलासा केला. बघूया त्यांची प्रतिक्रिया. दिनांक 14/12/2025ला माझ्या दुकानात मिलिंद मधुकररावजी वाळबुदे राहणार मेंढला हे माझ्याकडे आले होते. त्यावेळेस त्यांनी मला त्यांच्या चणा पिकासाठी फवारणी म्हणून काही औषधं मागितली. त्याच्यामध्ये 1261 असो, त्याच्यामध्ये सोबत रोको बुरशीनाशक असे 3 ते 4 औषधं मागितले आणि त्याच्यामध्ये मी त्यांना ते औषधं काढून दिले आणि काढून दिल्यानंतर त्यांनी ते औषधं फवारणी केले आणि त्याच्यामध्ये 14 तारखेनंतर 15 तारखेला फवारणी केली असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मला 26 तारखेला त्यांनी फोन केला की बाबा माझ्या शेतामध्ये चणा पीक जे आहे ते करपलेलं आहे. तर मी म्हटलं की बाबा या औषधांनी तर असं होत नाही, परंतु मी तरीसुद्धा त्यांच्या शेतात गेलो आणि नंतर तिथे बघितलं तर ते असं लक्षात आलं की तिथे त्यांनी मला ऑक्सिगोल्डची अजून एक बॉटल तिथे दाखवली आणि त्यांचं म्हणणं होतं की बाबा ही ऑक्सिगोल्डची बॉटलसुद्धा याच्यात मारण्यात आली. मी सांगितलं की ही चूक आपल्याच्यानं झालेली आहे. जरी ही चूक तुमच्याच्यानं झालेली असेल, पण अशा अनेक तक्रारी मी पाहिलेल्या आहे आणि ऑक्सिगोल्ड जरी तुम्ही या शेतात मारलं, तुमच्या चुकीनं मारण्यात जरी आलं असेल तरीसुद्धा ते पीक जागेवर येऊ शकते. कारण का मी याच्या आधीचे माझे जे अनुभव होते, काही लोकांनी जे मारलं होतं ते सुद्धा पीक 7 ते 8 दिवसात किंवा 10 दिवसात ते जागेवर आलेलं होतं. म्हणून त्यांना सांगितलं की हा जो चणा आहे हा तुमचा जागेवर येतो आणि ते माझे नेहमीचे शेतकरी होते म्हणून मी त्यांनाही हेही म्हटलं की तू माझ्याकडनं औषध घेऊन जा, लागले तर पैसे तुम्ही नंतर द्या, परंतु हे तुमचं पीक दुरुस्त करा. कारण का त्यांनी मला नेहमी ते माझ्याकडे येत होते, तर त्याच्यामुळे मी असा विचार केला की बा या शेतकऱ्यांना आपण काहीतरी सहकार्याच्या भावनेनं काहीतरी त्यांच्यासाठी लगेच उपाय सुचवला पाहिजे आणि ते उपायसुद्धा सुचवला आणि त्यांनी ते 4 दिवसात 2 स्प्रे केले त्यांनी आणि नक्कीच त्या 10-12 दिवसामध्ये ते पीक जागेवर आले आणि त्याच्यानंतर ते पीक आज 20 दिवस झाले पिकाला, आजही ते चणा पीक जे आहे ते हिरवं कंच आणि व्यवस्थित स्थितीत आहे. त्याचं उत्पन्नसुद्धा चांगलं होऊ शकते असं तिथे त्या प्लॉटवर गेल्यावर ते सर्व निदर्शनास येते. आणि त्यांच्या तक्रारीमध्ये जे नमूद होतं की बा मला हे ऑक्सिगोल्ड औषध हे जबरदस्तीनं दिलं, परंतु ऑक्सिगोल्ड हे औषध आमच्या बिलामध्ये सुद्धा नाही आहे आणि ते जबरदस्तीनं कोणी घेत नाही आणि जबरदस्तीनं कुठलाही शेतकरी जर मी इथे जबरदस्ती केली तर तो जबरदस्तीनं मारू शकत नाही. आणि हे जे माझ्यावर आरोप करण्यात आहे त्यांनीसुद्धा मला तिथे गेल्यानंतर सांगितलं की बा 50,000 तुम्ही देत असेल तर मी तुमची तक्रार जी आहे ती परत घेऊ शकतो.
परंतु मी सांगितलं की मी माझी कुठलीही चूक नसताना जर तुम्ही अशा पद्धतीनं माझ्यावर आरोप करत असेल आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला पैसे दिले पाहिजे, जर अशी भावना तुमची असेल तर नक्कीच हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे मी हे करू शकणार नाही. मग त्यांनी सांगितलं की तुमची बदनामी होईल. म्हटलं माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, कारण की माझी चूक नाही आहे त्याच्यासाठी मी पैसे देऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे मी सांगितलं की तुम्हाला जे वाटते ते योग्य कारण की तुमच्या समोर मी काही बोलू शकणार नाही. आणि मग त्यांनी हा पर्याय निवडला की यांची बदनामी करायची. मग यांची बदनामी मग पत्रकारांमधून ती माझी बातमीसुद्धा प्रकाशित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये माझं म्हणणं कुठेही ऐकण्यात आलं नाही आणि त्यांनी एकतर्फी बातमी छापली आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलं की चना पीक हे पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. जर खरंच आजही तुम्ही त्या प्लॉटमध्ये कोणीही गेलं तर त्या प्लॉटमध्ये स्पष्ट दिसते आहे की चना पीक हे जिवंत आहे आणि चांगल्या स्थितीत आहे. होऊ शकते 2-4-5 दिवसात त्याच्या पिकामध्ये काही थोडी वाढ थांबली असेल, परंतु कुठेही त्या चना पिकावर आजच्या तारखेमध्ये असा कुठलाही वाईट परिणाम त्याच्यावर दिसून येत नाही आहे. आणि शेतकऱ्यांची जी झालेली चूक आहे ती जर माझ्या माथी पाडत असेल आणि माझ्या बदनामीसाठी जर एवढे सगळे प्रयत्न करत असेल तर ती नक्कीच चुकीची बाब आहे. आणि असं जर कुठल्या दुकानदारावर सहजासहजी आरोप करून जर त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल आणि मला तेही काही गोष्टी समजल्या त्याच्यामध्ये की मी त्या गावामध्येही चर्चा केली तर त्या गावातल्या लोकांनी मला सांगितलं की माझ्याबद्दल हा एवढा तिरस्कार का बरं. तर त्यांनी सांगितलं की राजकीय भावनेतून हा तुमचा तिरस्कार आहे आणि राजकीय सूडबुद्धीनं त्या शेतकऱ्यांना हाताशी धरून तुमच्यावर हे आरोप केल्या जात आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या प्रगती होत आहे ती प्रगती कुठेतरी खुंटली पाहिजे आणि तुमच्या बदनामीच्या रूपाने भविष्यात तुम्ही कुठल्याही राजकीय याच्यात जीवनात उतरायला नको ही भावना ठेवून ही कंप्लेंट तुमच्यावर करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये नुसतं शेतकरीच इन्व्हॉल्व नसून अनेक काही पुढारी लोक त्यांच्यासोबत जाणे येणे आहे आणि त्यांच्यासोबत अजूनही फोनवर बोलणे सुरू आहे असं त्या सर्व निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की हे जे सर्व लावलेले आरोप हे माझ्यावर खोटे आहे आणि काही दिवसातच या सर्व परिस्थिती ही आपल्यासमोर येईल. ज्या औषधीचा वारंवार ते उल्लेख करत होते ते औषधी माझ्या दुकानातून नेलेली नाही आहे आणि ते बिलातसुद्धा कुठेही नमूद नाही आहे आणि ते माझ्यावर जे आरोप लावत आहेत ते एकदम बिनबुडाचे आहे. आणि ज्या कोणी मला अशा पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे, माझे अनेक वर्षापासून वडील 10 वर्ष बाजार समितीला सभापती होते, तिथेसुद्धा कुठली एक शेतकऱ्याची कंप्लेंट नव्हती आणि आम्ही या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करतो आहे. कोणाचंही नुकसान झालं पाहिजे अशी कुठेही भावना आम्ही ठेवत नाही. त्याच्यामुळे कृपया हात जोडून सर्वांना विनंती करतो की माझ्या या ज्या बदनामीचा कट जो रचला जातो त्याच्यामुळे खरंच आमच्या घरच्यांच्या भावना दुखावलेल्या आहे. त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला या इतक्या वेदना झाल्या की नक्कीच या शेतकऱ्यांचा जो आपल्यावर विश्वास आहे तो नक्कीच कसा तरी डगमगला पाहिजे आणि हे लोक मागं आले पाहिजे. ही भावना ठेवून जर कोणी काम करत असेल तर नक्कीच ही चुकीची बाब आहे आणि असे खोटे आरोप करणं म्हणजेच नक्कीच एका चांगल्या व्यावसायिकाला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासारखा प्रकार आहे. तर असा प्रकार कुठल्याही व्यावसायिकासोबत व्हायला नको अशी माझी नम्र विनंती.